तर हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी तर एकदम ठीक आहे, मस्त आहे, मजेत आहे. तर आज आमच्या घरी चिकन तंदुरीचा बेत होता आणि मी पण खूप बिझी होते. या व्हिडिओला मी एक सॉन्ग घातलं होतं सॉन्ग घातलं होतं, पण या व्हिडिओला माझ्या कॉपीराईट आला होता. का कॉपीराईट आला होता ते कळलं नाही. आम्ही सगळं चेक केलं, पण मी हा व्हिडिओ एक सिंपल म्युझिक घालून केला होता, पण तरीसुद्धा कॉपीराईट आला होता. म्हणून म्हटलं आता सारखं कॉपीराईट काय येतं, एक दोन वेळा व्हिडिओ घालून बघितला. मग आता म्हटलं शेवटी आपला व्हॉईस द्यावा ह्या व्हिडिओला. बघूया आता आपला व्हॉईस दिल्यानंतर व्हिडिओचं काय होते ते. मला वाटते या यूट्यूब ओनर दादांना माझा व्हॉईस आवडला की काय. शायद यूट्यूब ओनर भाई को मेरा वॉइस पसंद आया होगा। मुझे पता है इतना अच्छा नहीं है मेरा वॉइस, फिर भी अभी देना पड़ेगा, क्या करूँ, आप तो कॉपीराइट दे रहे हो ना. चला आता मी माझ्या मराठी भाषेत बोलते, मला मराठीत कम्फर्टेबल होतं बोलायला. आज आहे चिकन तंदुरीचा बेत. तर चिकन तंदुरीसाठी लागणारे जे मसाले आहेत ते तुम्ही बघितलेच असतील आता, पण याच्यात थोडा ब्राऊन कलरमध्ये होता तो माझा सिक्रेट मसाला आहे चिकन तंदुरीचा, मी घरीच करते तो. इतकं काही सगळं घालायची गरज नाही, कारण त्या मसाल्यामध्ये सगळं असतंय. हा माझा होममेड मसाला आहे, त्याच्यामुळे मी सगळं घातलेलं असते त्याच्यात. मग त्याच्यासाठी सगळ्या पावडर वेगवेगळ्या करून दाखवायची गरज मला वाटली नाही. काय होते माहिती आहे का, इतके सगळे मसाले बघून नवीन शिकणाऱ्या लोकांना कन्फ्यूज व्हायला होत आहे. पण आपल्या घरी जे आहेत त्याच्यातच आपण करू शकतो. पण आपल्या घरी जे साहित्य आहे त्याच्यातून आपण करू शकतो, असा माझा दाखवायचा छोटासा प्रयत्न आहे. कारण प्रत्येक गोष्टी आपल्या घरी अवेलेबल असतात असं नाही ना. आता याच्यात मी माझा सिक्रेट मसाला, मिरची पावडर, दही, लिंबू आणि आमचा मराठी मसाला, म्हणजे कोण घाटी मसाला म्हणतात तर कोण कांदा लसणाचा मसाला म्हणतात, हे सर्व मी घालून मॅरिनेट केलेलं आहे. बरं, आता तुम्ही म्हणाल याच्यात आल्या लसणाची पेस्टच नाहीये, पण आल्या लसणाची पेस्ट मी घालताना विसरले तुम्हाला दाखवायची. याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट पण घाला आणि मस्त असं चिकन छान धुवून घ्यायचं. अरे हो, थोडंसं तूपही घातलं होतं मी ते मॅरिनेशन करताना. काय करणार आता, वय झालं, थोडं थोडं विसरायला होतं. नाही का. बरं, आता हे चिकन ओपन होतं म्हणून या चिकनला मी मॅरिनेट करून छान ड्रेस तयार केला. रेड कलरचा ड्रेस तयार करून या चिकनला घातला आहे. काही नाही हो, आपली थोडीशी गंमत केली, ठोकत आली. बरं, आता हे सगळं छान मॅरिनेशन करून घ्यायचं. पूर्ण ह्या चिकनला आतून बाहेरून सगळीकडून हा मसाला लावून घ्यायचा छान असा. बघा मी आतून पण छान लावते मसाला. इतकं सगळीकडे लावून घ्यायचं की चिकनला वाटलं पाहिजे आपण कुठूनही ओपन दिसत नाही आहे ना. छोटीशी गंमत केली. मॅरिनेशन करून झाल्यानंतर थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवायचं, एक 5-6 तास मुरण्यासाठी ठेवायचं, म्हणजे आतपर्यंत सगळ्या मसाल्यांची चव येते. आता हा व्हिडिओ मी सेंड करून